न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। इनाम जमिनी शेतकऱ्याला परत देत नाही किंवा शेतकऱ्याच्या बद्दलचा निर्णय करत नाही कायदा करून, तोपर्यंत अशा जमिनीला कुठेही फेरफार करता येत नाही, कुठेही नोंदणी करता येत नाही, रजिस्टर करता येत नाही किंवा परस्पर व्यवहार करता येत नाही, विक्री करता येत नाही। परंतु महाराष्ट्रामध्ये काही तक्रारी मला आल्या आहेत आणि म्हणून काल महसूल खात्याने निर्णय घेतला आहे की जोपर्यंत देवस्थान इनाम जमिनी आपण शेतकऱ्यांना देण्याकरता कायदा आणत नाही सभागृहात आणि तो कायदा मंजूर होत नाही, तोपर्यंत कुठल्याही देवस्थान इनाम जमिनी जर कुणी परस्पर खरेदी केल्या तर त्या सर्व व्यवहार रद्द केले। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।